नमस्कार, मी परमदत्त जाधव. तर आज शेअर बाजारामध्ये मोठी घसरण पाहायला मिळालेली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही आपल्याला आज लाल म्हणजेच लाल निशाण्यावर हे बंद झालेले आहेत. नेमकं काय घडलं? कोणते शेअर्स वाढले आणि कोणते शेअर्स हे कमी झाले? आपण सरळ सोप्या भाषेत समजून घेऊ. तर आज सेन्सेक्स सुमारे 400 अंकांनी हा घसरून 76,800च्या आसपास हा बंद झालेला आहे. तर निफ्टी मात्र हा 24,000च्या खाली घसरलेला आहे किंवा हा खाली आलेला आहे. तर या घसरणीमागे कारण काय आहे? तर त्याचे काही मुख्य कारणे आहेत. ते म्हणजे पहिला म्हणजे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे. जे क्रूड ऑइल कच्चं तेल येते, त्या कच्च्या तेलाची ऑइलची किंमत जी आहे किंवा जे कच्चे तेल आहे त्याचा भाव वाढलेला आहे. आणि दुसरं म्हणजे मिडल ईस्टमध्ये जो तणाव चालू आहे त्या तणावाचा सुद्धा परिणाम हा शेअर मार्केटवरती होत असतो. आणि परदेशी जे गुंतवणूकदार आहेत त्या गुंतवणूकदारांनी जे आपले शेअर्स आहेत ते जास्त विकायला सुरुवात केली आणि म्हणून हे जाणवलेलं आहे आज आपल्याला. तर बँकिंग सेक्टर्समध्ये दबाव असल्यामुळे मार्केटमध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि गुंतवणूकदारांनी शेअर्स विकायला सुरुवात केलेली आहे. तर आज सर्वात जास्त घसरण दिसली ती म्हणजे बँकिंग सेक्टर्स, IT सेक्टर्स आणि ॲटो सेक्टर्समध्ये. या 3 सेक्टर्समध्ये आपल्याला आज जास्त हे घसरण पाहायला मिळाले. कोणते आहे सेक्टर्स ते? एक बँकिंग, दुसरं आहे IT आणि तिसरं आहे ॲटो सेक्टर्स. पण काही सेक्टर्स मध्ये आपल्याला आज तेजी पाहायला मिळाली. त्याच्यातलं ऑइल आणि गॅस या कंपन्या आहेत, याच्यात आपल्याला आज तेजी पाहायला मिळाली. आणि दुसरं म्हणजे ऑइल सेक्टर्स, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आज तेजी पाहायला मिळाली. तर आज मारुती सुझुकी सारखे जे शेअर्स आहेत ह्या शेअर्समध्ये सुद्धा 2 ते 3% हे खाली आलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळाली. तर कोल इंडियामध्ये 3% पर्यंत वाढ झालेली आहे आणि रिलायन्समध्ये तरी थोडी आपल्याला आज स्थिरता पाहायला मिळाली. तर सोप्या भाषेत समजायला गेलं तर आज शेअर मार्केटमध्ये पूर्णपणे निगेटिव्ह मोडमध्ये होता. बाहेरील बातम्यांचा थेट परिणाम हा भारतीय शेअर बाजारावर झालेला आहे. पुढील काही दिवस बाजारात चढ-उतार हा सुरू राहू शकतात. म्हणूनच गुंतवणूकदारांना सावध राहा. अशाच मध्ये आपण या जो शेअर मार्केट आहे त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. आणि म्हणून गुंतवणूक करताना आपण सावधगिरीने गुंतवणूक केली पाहिजे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.